मुरगुड हे पैलवानांची नगरी आणि कुस्तीची पंढरी म्हटलं जाते. आणि महत्वाचं काय की बाळूमामामुळे मुरगुडला फार आता महत्व आलेलं आहे. याचा विचार करणारा भविष्यातील नगराध्यक्ष पदाचा चेहरा असायला हवा. महाराष्ट्रात एकेकाळी जनावरचा बाजार मुरगुडचा सर्वात मोठा होता. मुरगुडकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे सिटी लेवलचा, तो काहीही जाणवत नाही. मुरगुडमध्ये गंभीर प्रश्न आहेत भरपूर. पहिला महत्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. योग्य कालावधीत जे समस्यांचं निराकरण झालं पाहिजे ते होत नाहीये. दुसरा घाण पाण्याचा प्रश्न गंभीर मोठा आहे. मागच्या 5 वर्षात विकास झालाच नाही, झालेला आहे. माझ्या दृष्टीनं तर म्हणावं तसा विकास जाणवत नाही. भविष्यामध्ये मुरगुडचा व्यापाराच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट रेशिओ बघितला तर हा कमी आहे. जे काय उद्योगधंदे असतील तर त्यांनाही चालणार नाही. त्यांच्यावर भर द्यावा आणि ते प्रश्न लवकरात लवकर कसे सुटतील. तो नगराध्यक्ष सुशिक्षित शिकलेला असावा, जेणेकरून त्याचा फायदा जास्त पद्धतीने आम्हाला करता येईल. प्रगती अजून व्हायला पाहिजे असं एक सामान्य नागरिक म्हणून आमची इच्छा आहे. आपलं मुरगुड सिटी म्हणावं तशी अजून विकसित व्हायला नाही. त्याच्यानंतरच्या जी खेडगाव होती ती प्रगत झाली, पण मुरगुडचा अजून म्हणावं तसा विकास जाणवत नाही. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत मुरगुड शहरामध्ये. मुरगुड शहर हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असं शहर मानलं जातं आणि या शहरामध्ये आता पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे, नगरपालिका निवडणूक लागलेली आहे. येथील नागरिकांच्या मनातील नेमका विकास काय आणि खरंच मुरगुडचा विकास झाला आहे काय, याबद्दल आज मुरगुडमधील नागरिकांची आपण मतं जाणून घेऊया. मुरगुड नगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण मुरगुड शहरामधील नागरिकांची वार्तालाप करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमका त्यांना विकास मुरगुड झाला आहे काय की आणखीन यामध्ये गरज आहे. नमस्कार, आपलं नाव कसं? संतोष भोसले. गेली 4 वर्ष मुरगुड नगरपालिकेवर प्रशासक आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्यांना योग्य कालावधीत जे समस्यांचं निराकरण झालं पाहिजे ते होत नाही आहे. आणि त्यामुळं नागरिक ह्या निवडणुकीची वाट बघत होते, आपला प्रतिनिधी तिथं जावा सभागृहामध्ये आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते वेळेत त्याचं निराकरण व्हावं. तर महत्त्वाचा प्रश्न आता जो आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याची जी स्कीम झालेली आहे नवीन, ती पूर्ण झालेली आहे, पण त्याचा पाणीपुरवठा योग्य दाबानं आणि पुरेसा होत नाही आहे. 24 तास पाणीपुरवठा होईल असं सांगण्यात आलेलं होतं, पण तसं सध्या तरी काही दिसत नाही आहे. मुळात 1 तास पण पाणी येत नाही आहे. जे येते ते पुन्हा अपुऱ्या दाबाने येते किंवा कमी प्रमाणात येते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर थोडा प्रमाणात कचऱ्याचा पण प्रश्न आहे. अजून कचरा डेपो आपल्याकडं नाही आहे अवेलेबल. कचऱ्याचं जे प्रोसेसिंग व्हायला पाहिजे त्यासाठी जागेची गरज आहे. तिसरा प्रश्न आहे आपल्या तलावावरचा जो सांडवा आहे पूल, तो होणं गरजेचं आहे. मंजूर आहे पण निधीसाठी अडकलेला आहे. चौथा प्रश्न आहे तो निडोरीचा जो पूल आहे स्मशानभूमीजवळ, तिथं पाणी येल्यामुळं 8 दिवस 10 दिवस आपल्याकडं रस्ते बंद होतात, संपर्क तुटतो, मुरगुडला बेटाचं स्वरूप येते. तर तो पूल होणं गरजेचं आहे. त्याला पर्यायी पूल म्हणून आपल्याकडे कुर्णी बंधाऱ्याच्या शेजारी नवीन एक पूल व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे. तर असे एक मेन 4-5 प्रश्न आहेत. इतरही बरेच प्रश्न आहेत, पण किमान जी नवीन सत्तेत लोक येतील, कुठल्याही गटाची किंवा कुठल्याही पक्षाचे, त्यांनी ह्या एक 4-5 जे प्रश्न आहेत त्यांच्यावर भर द्यावा आणि ते प्रश्न लवकरात लवकर कसे सुटतील याकडं लक्ष द्यावं असं एक सामान्य नागरिक म्हणून आमची इच्छा आहे. निवडणूक बघायला गेले की युवकांचा जो सहभाग असतो किंवा त्यांचा वाटा असतो तो मोठा असतो आणि मुरगुड शहरामधील असेच एक युवक आपल्यासोबत आहेत. तुझं काय नाव तुमचं? माझं नाव संकेत भोसले. मुरगुडमध्येच मी स्थानिक 2 नंबर वॉर्डमध्ये माझं घर आहे, तिथं मतदान आहे माझं. बरं, आपल्याला काय वाटतंय की कसा विकास झाला पाहिजे किंवा विकास झालाय काय मुरगुडचा? नाही, मुरगुडचा विकास जर बघितला गेला तर आज व्यापारी म्हणून जर मला सांगायचं झालं तर आज बाजारपेठ चांगल्या पद्धतीची झाली आहे. फुटपाथ असतील, लाईट असतील, एक चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे. महाराष्ट्राचं नव्हे देशाचं श्रद्धास्थान असणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा चांगल्या पद्धतीचा झालेला आहे. पण भविष्यामध्ये मुरगुडचा व्यापाराच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट रेशिओ बघितला तर हा कमी आहे. त्या बाजारपेठेचा जर रेशिओ बघितला, जर गारगोटी, कागल, गडिंग्लज यापेक्षा खूप कमी आहे. तो वाढवण्यासाठी काही नवीन टेक्निक्स अवलंबता येतील का, याचा विचार करणारा भविष्यातील नगराध्यक्ष पदाचा चेहरा असायला हवा किंवा ती संपूर्ण पॅनेल त्या बाबतीतलं असावं. सर्वांगीण विकास म्हणजे
विकास झाला असं नाही, झालेला आहे. ही बाजारपेठ सुशोभीकरण असेल, शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, ही ज्वलंत उदाहरणं आपल्या इथे आहेत. पण विकास इंडस्ट्रियलायझेशन होण्यासाठी फक्त नेते नाही तर संपूर्ण गावातील जनतेने एकत्रित येऊन, राजकारण सोडून समाजासाठी एकत्रित येऊन काहीतरी निर्णय घ्यायला हवे. मुरगुडच्या विकासाबद्दल आता बोलायचं आहे. मुरगुड नगरपालिकेची आता निवडणूक चालू आहे. मुरगुडमध्ये गंभीर प्रश्न आहेत भरपूर. पहिला महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे आणि तो सोडवणं नेते मंडळींनी किंवा नगरपालिकेनं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे काय उपाययोजना आहेत त्या मी वारंवार सुचवलेल्या आहेत. आता ते ज्यात उहापोही तर मी करत नाही. दुसरा, घाण पाण्याचा प्रश्न गंभीर मोठा आहे. तिसरा प्रश्न आहे तो घनकचऱ्याचा आहे. तो गावामध्ये अत्यंत अल्प जागेत घनकचरा गेली 50 वर्षे एकाच ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यासाठी मोठी जागा घेऊन तो घनकचऱ्याचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. लोकांना घरं नाहीत, बेघर वसाहत होणं मुरगुडमध्ये गरजेचं आहे. त्यासाठी भरपूर सरकारी जमिनी पडलेल्या आहेत, त्याचा वापर होणं गरजेचं आहे. मुरगुडमध्ये प्रांत कार्यालय आलं पाहिजे. आता जे राधानगरी आणि मुरगुडचं प्रांत कार्यालय ते सध्या कोल्हापूरमध्ये आहे, ते मुरगुडमध्ये आलं पाहिजे. आता कोर्ट येणार आहे असं समजतंय. मुरगुडमध्ये पोलीस उपविभागीय कार्यालय पूर्वी कार्यरत इथं होतं. 15-20 वर्ष झाली ते दुसऱ्या ठिकाणी गेले, ते परत इथं आणलं पाहिजे. वजनमाप कार्यालय भुदरगड आणि कागलचं हे मुरगुडमध्ये येणं गरजेचं आहे आणि ते सध्या कोल्हापूरमध्ये पण नाही आणि कागलमध्ये पण नाही अशी अवस्था आहे आणि ते इच्छुक आहे ते त्याला. असे मुरगुडचे भरपूर गंभीर प्रश्न आहेत. आणि महत्त्वाचं काय की बाळूमामामुळे मुरगुडला फार आता महत्त्व आलेलं आहे. आणि निडुरीचा पूल ते शिंदेवाडीपर्यंत सध्या मुरगुडच्या विकास योजनेमध्ये, डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये, DP मध्ये दोन्ही बाजूला 2 40 फुटाचे रस्ते आहेत. ते ताबडतोब होणं गरजेचं आहे. आणि ते झाले तर अमावस्या दिवशी होणारी गर्दी आणि मुरगुडमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आणि मेतक्याला जाणाऱ्या लोकांची व्यवस्था चांगली होईल. आणि ते DP मध्ये असताना देखील नगरपालिकेचं त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि तो रस्ता ताबडतोब दोन्ही बाजूचे झाले पाहिजे. 40-40 फुटाचे तिथं रेखांकन आता असताना देखील नगरपालिका त्याच्याकडे लक्ष देत नाही. असे बरेचसे मुरगुडचे प्रश्न आहेत. बाजारचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात एकेकाळी जनावरचा बाजार मुरगुडचा सर्वात मोठा होता, पण नगरपालिकेच्या आणि नेते मंडळीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तो बाजार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे, काळा खात आहे. तो बाजार आणि आपला असलेला बाजार, ह्या दोन्ही बाजाराला चालना देऊन मुरगुडचा विकास त्यातून साधणं शक्य आहे. असे मुरगुडचे अनेक प्रश्न आहेत आणि भरपूर प्रश्न मांडता येतील, पण या निमित्तानं मी आज इतकेच प्रश्न मांडून थांबतो. नमस्कार. मुरगुड शहराच्या विकासाबाबत किंवा जो विकास व्हायचा आहे त्या संदर्भात आज आपण सर्व लोकांची मदत जाणून घेणार आहोत. आणखी एक तरुण आपल्यासोबत आहे. नाव काय आपलं? माझं नाव शिवाजी रावण आहे. मुरगुडमध्येच मी रहिवासी नागरिक, मुरगुडचाच नागरिक आहे. काय करतो? माझा गाडीचा बिझनेस आहे. टेम्पोचं ट्रॅव्हलिंग, ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हलिंग व्यवसाय. बरं, आता ह्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतंय का मुरगुड शहरामध्ये बाबा कुणाला बाबा नोकरी असेल किंवा त्यांना कुठलं काम हाताला असं आहे काय मुरगुड शहरामध्ये? मुरगुड शहराच्या मानानं म्हणावं तशी अजून प्रगती जाणवत नाही. प्रगती अजून व्हायला पाहिजे. तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे, नोकरी मिळायला पाहिजे. तसेच तरुणांच्या मध्ये खेळायची वृत्ती आहे. मुरगुडचा वारसा बघितला तर मुरगुडमध्ये खेळाडू बरेचसेच आहेत. त्या मानानं खेळाचं क्षेत्र पण विकसित व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. आता ह्या खेळाडूंना खेळण्यासाठी कुठलं स्टेडियम, इंडोर किंवा आउटडोर अशी काही व्यवस्था मुरगुडमध्ये आहे का? अजून तरी आपल्या नजरेत एक कुस्तीचं क्षेत्र सोडलं तर, सायाकाडा सोडला तर नाही, तर त्या मानानं कुस्ती क्षेत्राला पण अजून वाव मिळाला पाहिजे. कारण की मुरगुड हे पैलवानांची नगरी आणि कुस्तीची पंढरी म्हटलं जाते. त्यामुळं ह्या क्षेत्राकडे पण लक्ष दिलं पाहिजे. पैलवानांना आखाडा किंवा तालमी आहेत ह्या चांगल्या सोयी इथं व्हायला पाहिजेत असं मला वाटतंय. विकास अजून किती झाला पाहिजे आणि आधी झालाय काय? माझ्या दृष्टीनं तर म्हणावं तसा विकास जाणवत नाही. अजून बराचसाच विकास व्हायला पाहिजे. इंडस्ट्रीज एरिया मुरगुडमध्ये बघायला गेला तर काहीही नाही. त्याच्यामध्ये बिल्डिंग नाहीत, रोजगार नाहीत. बाकीचे जे काय उद्योगधंदे असतील तर त्यांनाही चालना नाही. जर ह्या ज्या काही दृष्टीनं आहेत तर ह्या दृष्टीनं चालना मिळायला पाहिजे मुरगुडकरांना किंवा नागरिकांना इथल्या. आणि म्हणावं तशी अजून तर काय प्रगती नाही. प्रगती करायला गेली तर प्रत्येक क्षेत्रात प्रगती आहे. खेळामध्ये प्रगती करू शकतोय, तरुणांच्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकतोय. आपलं मुरगुड सिटी म्हणावं तशी अजून विकसित व्हायला नाही. ह्याच्यानंतरच्या जी खेडगाव होती ती प्रगत झालीत, पण मुरगुडचा अजून म्हणावं तसा विकास जाणवत नाही. रस्ते बऱ्याच ठिकाणचे अजून आहेत तसे आहेत. म्हणजे हे जे काय आहे मुरगुडकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे सिटी लेवलचा, तो काहीही जाणवत नाही.
बाबा हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.